जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदर्श बँकेत सदस्य व माजी खासदार इम्तियाज जलील यांचे आंदोलन। अंतर्गत सुरक्षित केलेली मालमत्ता आरोपींनी परस्पर विकल्याचा आरोप करत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदर्श संस्थेतील सदस्यांचं आंदोलन केले आहे। गरीब लोकांनी या संस्थेमध्ये ठेवलेले पैसे त्यांना मिळावेत हीच आमची इच्छा आहे। आता ठेवीदारांना थोडे मोठे पैसे मिळत आहेत आणि अशा अनेक संस्था बंद पडल्या आहेत कारण त्यांच्या मागे कोणीतरी पडले नाही आहे। आदर्श संस्थेअंतर्गत सुरक्षित असलेली मालमत्ता फरार आरोपी तहसीलदार यांच्यासोबत मिळून विकत आहेत आणि सहकार मंत्री अतुल सावे यांचा पीए देखील ही जमीन खरेदी करत असल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे। के बाद पता चला कि आदर्श के ही डायरेक्टर्स और चेयरमैन जो है वो यशस्विनी पद संस्था के अंदर है, फिर वही डायरेक्टर्स जो है वो कृष्णा पद संस्था के अंदर है। यानी कि इनका धंधा हो गया था कि बहुत सारे पद संस्था खोल देना, लोगों को लालच दिलाना कि हम इतना इंटरेस्ट रेट देंगे। ये मामले के पीछे हम पिछले 1.25 साल से लगे हुए हैं और हमारी कोशिश ये है कि जो गरीब लोग हैं जिन्होंने अपने ज़िंदगी भर की कमाई इसमें डाले है उनका पैसा उन्हें मिलना चाहिए। मुझे इस बात की खुशी है कि पूरे महाराष्ट्र के अंदर आदर्श नागरी पद संस्था ये एक ऐसी पद संस्था है कि जहां पर पहली मर्तबा किसी पद संस्था के ठेवीदारों को, डिपॉजिटर्स को उनका पैसा मिलना वापस हो रहा है। चाहे वो 10,000 हो, 25,000 हो, अब वो 2 लाख शुरू करेंगे, फिर 5 लाख शुरू करेंगे, तो ये पैसा धीरे धीरे लोगों को मिलना शुरू हो रहा है। ऐसे कई सारे पद संस्था है जो कई सालों से डूबी हुई है लेकिन उनके पीछे कोई पड़ा नहीं है। इसीलिए उन्होंने अपने यहाँ कैसा मैनेज करके प्रशासन को, पुलिस को, डीडीआर ऑफिस को मैनेज करके वो पैसा लेकर गायब हो गए हैं। आदर्श के लिए हमने इनसे वादा किया था इनका 1-1 रुपया वापस करेंगे। अब ये मामला जब यहाँ तक पहुँच गया है कि एमपीआईडी का ऑर्डर आ गया, एमपीआईडी के कई सारे प्रपोजल्स, सवों से प्रपोजल्स डीजी ऑफिस के अंदर पड़े हुए हैं। सिर्फ आदर्श का नोटिफिकेशन हम निकालने में कामयाब हुए। अब वो वक्त आया था कि एमपीआईडी के अंदर जितने भी आदर्श की प्रॉपर्टीज़ है उसका लीलाव करके ये पैसा वापस इन्हें दिया जाना है। तो अब पता चल रहा है कि जो फरार आरोपी है वो फरार आरोपी तहसीलदार से मिलकर ये प्रॉपर्टी बेचने का काम कर रहे हैं। ऐसे 3 प्रॉपर्टीज़ हमारे सामने आए जिसके पूरे दस्तावेज लेकर आज हम कलेक्टर ऑफिस के अंदर आए। कलेक्टर ऑफिस के अधिकारियों को हमने पूरा बताया, फिर पुलिस कमिश्नर के पास गए, उनको पूरा बताया कि किस तरीके से। हैरानी की बात यह है कि पुलिस वाले का लड़का भी है तो ये प्रॉपर्टी खरीद रहा है, जालना के एक धन्ना सेठ भी ये प्रॉपर्टी खरीद रहे हैं। और हद तो ये हो गई है कि सहकार मंत्री जो इस ज़िले से ताल्लुक़ रखते हैं, इस शहर से ताल्लुक़ रखते हैं, उनका पीए भी ये ज़मीन खरीद ले रहा है। तो अब सवाल ये पैदा होता है कि इतने बड़े बड़े लोग अगर ये ज़मीन खरीद रहे हैं तो इनका पैसा इन्हें वापस कब मिलेगा करके। तो हमने ये जब शिकायत दर्ज कराई तो तहसीलदार को बुलाया गया और तहसीलदार ने पूरे डॉक्यूमेंट्स देखने के बाद 3 मिनट के अंदर उसने ये कहा कि ठीक है, मैं वापस ये प्रॉपर्टीज़ वापस लेके आ जाता हूँ जिसने बेचे हैं करके। हमने कहा कि नहीं, तुम्हारे ऊपर तो एफआईआर रजिस्टर होगी, तुम्हारे ऊपर केस रजिस्टर होगा। इसका मतलब ये है कि जो प्रॉपर्टी हमारे सामने आ गई तुमने बेईमानी करके है तो ये सब इसके अंदर फेरफार कर डाले। और जब हम सामने लेकर आए तो तुम हमको ये कहते हैं कि नहीं, मैं वापस लेकर आ जाऊँगा। हमने फिर पुलिस कमिश्नर को ये बताया और उनसे ये मांग की कि अगर आपके लेटर देने के बावजूद भी अगर ये फेरफार हो रहा है तो इससे साफ जाहिर होता है कि यहाँ के अधिकारी जो है ये पैसा लेकर ये सब धंधा कर रहे हैं। पुलिस कमिश्नर ने आश्वासन दिया है कि मैं ऑलरेडी हमारे पुलिस डिपार्टमेंट के अंदर जो कोताही हुई है तो उसके खिलाफ हमने इंटरनल इंक्वायरी ऑलरेडी ऑर्डर कर दिए हैं और जो अधिकारी कलेक्टर ऑफिस से संबंधित है उनके खिलाफ एफआईआर रजिस्टर करने के लिए कलेक्टर के साथ चर्चा करके उन्होंने ये आश्वासन दिया कि हमें एफआईआर रजिस्टर करना इसलिए भी ज़रूरी है ताकि ऐसा कोई दूसरी जगह के ऊपर भी ये प्रॉपर्टी बेची जा रही है तो सब अधिकारी को मालूम पड़ जाना चाहिए कि ये प्रॉपर्टी जो है ये बेच नहीं सकते है करके। अब कल जब मैंने ये प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि माननीय हमारे सहकार मंत्री अतुल सावे साहब के पीए ने भी ये प्रॉपर्टी ख़रीद ली है करके, तो आज उन्होंने एक पेपर के अंदर बयान दिया और ये कहा कि इम्तियाज जलील झूठ बोल रहा है करके। और मैं
इम्तियाज़ जलील के खिलाफ मानहानि का दावा कोर्ट में दायर करूंगा। उन्होंने कहा कि जो बंदे ने प्रॉपर्टी ली है वो मेरा पीए है ही नहीं करके। तो मैं मेरे मित्र अतुल सावे साहब को बताना चाहता हूं कि इम्तियाज़ जलील जब मुंह खोलता है तो जब तक उसके पास पुरावे नहीं रहते हैं तो मुंह नहीं खोलता हूं। अब अगर आप ये कह रहे हैं कि आपका पीए नहीं है तो मैं आपको कुछ तस्वीरें दिखाना चाहता हूं साहब। वो तस्वीरों से ये साफ हो जाएगा। ये गृह निर्माण मंत्री माननीय अतुल जी सावे साहेब यांचे सुए सहायक आमचे मित्र श्री उल्हास पाटील, ये आपके सुए सहायक है, पीए है। ये आपकी जब मीटिंग हो रही है, जब आपके सरदार के साथ आप बैठे हैं देवेंद्र फडणवीस के साथ, जो पीछे बंदा पट्टा डाल के खड़ा हुआ है ये आपका पीए है। इसके बाद जब अजीत दादा के साथ आप बैठे हुए हैं तो पीछे जो पट्टा डाल के बैठा खड़ा हुआ है वो आपका पीए है, वरना कोई भी नहीं सकता है। तो अगर अतुल सावे साहब को मैं चैलेंज कर रहा हूँ, 48 घंटे का टाइम दे रहा हूँ, अगर है हिम्मत तो मेरे खिलाफ मानहानि का दावा ठोक के दिखाओ, मैं तुम्हारे को अदालत के अंदर दिखाता हूँ। ये देखिए, ये महाशय ने गरीबों की प्रॉपर्टी ली है, ये आदर्श के ठेकेदारों की प्रॉपर्टी खरीदी है और आप कह रहे हैं कि ये मेरा कोई है ही नहीं करके। ये देखिए, ये इनका काम था, ये मुख्यमंत्री ने इनके पैसे दिलाना चाहिए था, देवेंद्र फडणवीस ने दिलाना चाहिए था, जिसके गले में हाथ डाल के खड़े हुए हैं। लेकिन अब जब मामला सामने आ गया तो सीधा कहते रहे हैं कि मेरे है ही नहीं पीए करके। चलिए आप केस लड़ाइएगा मेरे खिलाफ, अदालत के अंदर बात होगी। दूसरे जो कालिका वाला मामला है जी, वो भी धरना से देखिए, पीसा देवी के अंदर जो जमीन बेची गई है उसका मार्केट वैल्यू अगर देखा जाए तो कम से कम वो 4 से 5 करोड़ रुपए की प्रॉपर्टी ही है। लेने वाले कौन है? तो लेने वाले जालना के गोयल सेठ बोल के है, बता रहे बहुत बड़े धन्ना सेठ है इसमें। ये ऑर्डर भी किसने पास किया? तो यही तहसीलदार साहब ने पास किया है करके इसमें। तो हमारा ये सवाल है कि तहसीलदार साहब को इतना इंटरेस्ट क्या था जब उन्हें मालूम है कि ये प्रॉपर्टी बेच नहीं सकते, फेर फार कर नहीं सकते, लेकिन उसने कहा कि भैया मेरे जेब में पैसे आ रहे हैं, मैं ना पुलिस को गिनूंगा ना किसी को गिनूंगा और मैं मेरा ऑर्डर पास करते रहूंगा। उन्होंने अपना ऑर्डर पास कर लिए है। अब तहसीलदार का वक्त आ गया है कि वो भी घर पे जाके बैठ जाए और वाड़ू का धंधा शुरू कर दे। गणेशोत्सव मिरवणुकीतील लेझर लाईटवर बंदी तर डॉल्बीला डेसिबलची मर्यादा। गणेशोत्सव मिरवणुकीसाठी लेझर लाईट लावून नागरिकांच्या डोळ्याला त्रास देण्याचा सुरू असलेला प्रयत्न आता यापुढे साताऱ्यात चालणार नाही असं ठणकावून सांगत साताऱ्यातील मिरवणुकींमध्ये यापुढील काळात कोणीही लेझर लाईट लावल्यास त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील। तर डॉल्बी सिस्टीमची डेसिबल मर्यादा ओलांडल्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचा आदेश सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत। त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या काळात सातारा जिल्ह्यामध्ये लेझर लाईटला बंदी घालण्याचा निर्णय सातारा पोलिसांनी घेतलाय। तर डेसिबलची मर्यादा ओलांडणाऱ्या डॉल्बी सिस्टीमवर देखील आता गुन्हे दाखल होणार आहेत। सुरुवात। नमस्कार। आगामी काळात आपल्याकडे वेगळे सण आता येणार आहेत, याच्यामध्ये गणेशोत्सव आहे, ईद मिलाद आहे। आपण याच्यासाठी प्रशासन म्हणून, पोलीस प्रशासन म्हणून आपण तयारी केलेली आहे। त्या अनुषंगाने सर्व जे आयोजक आहे, गणपती मंडळ आहे, सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेली आहे। सगळ्यांना आम्ही सीसीटीव्ही लावण्याबाबतीत सूचना दिलेली आहे। त्यांना विद्युतीकरण करताना त्याच्यासाठी सर्टिफिकेट घ्यायला आम्ही सूचना दिलेली आहे। सगळ्या मंडळांना एका खिडकी योजनाच्या माध्यमातून परवानगी घेण्यासाठी आम्ही सगळ्यांना सूचना दिलेली आहे। त्याचबरोबर आम्ही सातारामध्ये कुठेही लेझर, प्लाझ्मा याचा वापर करू नये याच्यासाठी आम्ही आदेश काढतोय। कुठेही मिरवणूकमध्ये साऊंड सिस्टम चा वापर करून साऊंडची जी मर्यादा आहे त्याचा उल्लंघन होणार नाही याच्यासाठी दक्षता घेण्यासाठी सगळ्यांना सूचना देण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत या सगळ्या सणांच्या वातावरणामध्ये भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि ते चांगल्या पद्धतीने सगळे सण साजरे करतील यासाठी लागणारी सगळी मदत द्यायला प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे तयार आहे। काल पत्रकार परिषद झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की महिला युवती सुरक्षिततेसाठी पोलीस दलाला आम्ही सूचना दिल्या आहेत। त्या पद्धतीने नेमकं काय उपाययोजना आहे?
आदरणीय पालकमंत्री साहेबांनी जी सूचना दिलेली आहे त्या अनुषंगाने प्रत्येक मंडळाला आम्ही सिव्हिल टेस्टमध्ये आमचे लोक देणार आहे. निर्भया पथक सगळ्या ठिकाणी गस्त करणार आहे. मोठ्या मंडळाला अंमलदारची नेमणूक कमी करून देणार आहे, जेणेकरून महिलांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. महिलांना दर्शन करण्यासाठी वेगळी रांग करायला देण्यासाठी आम्ही सूचना देखील सगळ्यांना दिलेली आहे. आणि एकंदरीत महिलांना, मुलींना एक सुरक्षित वातावरणामध्ये या सणांच्या वातावरणामध्ये त्यांना सहभागी होता येईल यासाठी सगळी प्रकारची तयारी आमची झालेली आहे. वेळेचं काय बंधन? याच्यामध्ये सर्वसाधारण आपल्याकडे 10 वाजेपर्यंतची मर्यादा असते, परंतु 5 जे दिवस आहे त्या तारखांना आपण 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी महोदयाच्या आदेशान्वये आपण याच्यामध्ये परवानगी देतो. याच्यामध्ये 8 तारीख, 11 तारीख, 12 तारीख, 16 आणि 17 तारीख असं 5 दिवस आम्ही 12 तारखेमध्ये 12 वाजेपर्यंत मिरवणूक किंवा साऊंड वापरायला परवानगी दिली आहे. जे डॉल्बी धारक आहे त्यांना काय आव्हान करायचं? म्हणजे वेगळ्या बैठका पोलीस स्टेशन स्तरावर झालेल्या आहेत. सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे की कोणीही याच्यामध्ये साऊंड सिस्टमचा वापर करून ध्वनीची मर्यादा ओलांडणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी. परंतु जर याच्यामध्ये कोणीही त्याच्यामध्ये या मर्यादाला ओलांडलं तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. मनमाड इंदूर रेल्वे मार्ग मंजूर, 5 वर्षात रेल्वे मार्ग पूर्ण होणार. डॉक्टर हिना गावित. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मनमाड इंदूर रेल्वे मार्ग मंजूर करून गतिमान विकास आणि ठोस उपायांसाठी लोकप्रिय झालेल्या केंद्रातील मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. मनमाड इंदूर या रेल्वे मार्गासाठी केलेल्या पाठपुराव्याला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आज भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी दृष्टीने आणि महत्वाचे जे प्रश्न असतील त्यांना दिल्ली दरबारात चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न सोडवून घेण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील राहील आणि त्यामुळे माझ्या खासदारकीच्या दोन्ही कार्यकाळात व्यापारी, शेती उद्योगाला चालना देणारे निर्णय घेऊ करण्यात मला यश मिळाले. उदाहरणार्थ भुसावळ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लावावे, या मार्गासाठी रेल्वे स्थानकांना आधुनिक सुविधा मिळाव्यात, नंदुरबार रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जावे. हे निर्णय मोदी सरकारच्या व्यापक दृष्टिकोनामुळे आणि गतिमान कार्यपद्धतीमुळे होऊ शकले. आदिवासी भागाला याचा मोठा लाभ झाला आहे. मोदी सरकारच्या त्याच गतिमान कार्यपद्धतीचा आणखी एक मोठा लाभ आपल्याला झालाय. मनमाड पासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत 309 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मित्रमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 18,3600 कोटी रुपये खर्च होणार असून 5 वर्षाचा कालावधी हा रेल्वे मार्ग पूर्ण होणार आहे. मनमाड ते इंदूर रेल्वे मार्गावर 30 नवी रेल्वे स्थानक उभारण्यात येतील. 1000 गावांना आणि 30 लाख लोकसंख्येला दळणवळणाचे प्रभावी साधन उपलब्ध होईल. सर्वात महत्वाचं असं की शिरपूर, लौकी आणि सावंगी हे 3 रेल्वे स्थानक या अंतर्गत निर्माण होतील. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक आणि दळणवळण गतिमान बनेल. आपल्या खानदेशातून इंदूर पर्यंत जाणारा मार्ग जलद होईल. धुळे ते इंदूर आणि धुळे ते मनमाड हा नवा रेल्वे मार्ग जोडला गेल्यामुळे दिल्ली, इंदोर, मुंबई सर्वत्रचा प्रवास खानदेशवासियांना सोपा होईल. या नव्या रेल्वे मार्गामुळे खानदेशातील व्यापारी उद्यमवाढीस लागून अन्नधान्याची वाहतूक, शेती व्यवसायाचे उत्पन्नाचे वाहतूक याचबरोबर रोजगारासाठी प्रवास करणारे यांना हा रेल्वे मार्ग निश्चितच लाभदायी होईल, असं देखील माननीय खासदार डॉक्टर हिना गावित यांनी बोलताना सांगितले. काल झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आदरणीय मोदीजींनी आणि त्यांच्या कॅबिनेटने मनमाड इंदोर या रेल्वे महामार्गाला मान्यता दिली आहे. 309 किलोमीटरचा हा रेल्वे रूट नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या शिरपूर तालुक्याच्या शिरपूर, लौकी आणि सांगवी या गावांमधून हा रूट जाणार आहे. आणि हा 309 किलोमीटरचा एकूण रेल्वे मार्ग हा जवळपास 18,036 कोटीचा एकूण एस्टिमेटेड कॉस्ट या रेल्वे रूटची आहे. याला मान्यता काल कॅबिनेटने दिलेली आहे आणि आपल्या खास करून शिरपूरकरांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे की आता दिल्लीकडे जाण्यासाठी डायरेक्ट आपल्याला हा रेल्वे रूट झालेला आहे. मनमाडकडून आपण मुंबईकडे देखील या रूटवरून जाऊ शकतात. त्यामुळे मुंबई दिल्लीचं जे अंतर जे आता गुजरात, बडोदा मार्गाने जे जात होतो
तर ते जवळपास 200 ते 250 किलोमीटरनी कमी होणार आहे. पॅसेंजर ट्रेनसोबतच माल वाहतुकीसाठी देखील हा रूट हा अत्यंत महत्त्वाचा ठरेल आणि धार्मिकदृष्ट्या देखील आता नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे जे तीर्थस्थान आहे या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर भाविक हे या रेल्वे लाईनीने पुढे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी देखील जाऊन दर्शन घेऊ शकतात. त्यामुळे एकंदरच गुड्स ट्रान्सपोर्ट असेल किंवा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असेल या आणि त्यासोबतच जे भाविक आहे त्यांना रिलिजियस पिलग्रिमसाठी देखील एक अत्यंत चांगला हा रेल्वे रूट या येणाऱ्या पुढच्या काळात होईल आणि प्रामुख्यानं आदिवासी भागांमधून ही रेल्वे लाईन जाणार आहे. मग ते नाशिक जिल्ह्याचं आदिवासी क्षेत्र असेल किंवा मग धुळे जिल्ह्याचं शिरपूर तालुका असेल आणि मध्य प्रदेशमधला आदिवासी भाग या रेल्वे लाईनीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या भागात होईल आणि अनेकांना रोजगाराची संधी या माध्यमातून मिळेल. मी केंद्र सरकारचं, आदरणीय मोदीजींचं आणि रेल्वे मंत्र्यांचं मी मनापासून आभार मानते. मागचे 10 वर्ष लागोपाठ पाठपुरावा या प्रकल्पासाठी मी आणि माझ्यासोबत डॉक्टर सुभाष भामरेजी आणि या रूटवरचे सर्वच खासदार आम्ही करत होतो. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 2018-19 मध्ये इन प्रिन्सिपल मान्यता या लाईनीला मिळाली आणि पहिल्या टप्प्याचं काम मनमाड धुळे याचं काम सुरू झालेलं होतं. पण पुढचा जो नरडाणाहून पुढे शिरपूर या रेल्वे लाईनीचा आता सर्वे होऊन या कामालाही आता सुरुवात होणार आहे. लाईनीला पूर्ण व्हायला 5 वर्ष लागतील. सुरुवातीला जे मोठे स्ट्रक्चर्स आहे म्हणजे पुलं आणि बोगदे हे बनवायचं काम हे सुरुवातीला होणार आहे आणि संपूर्ण रेल्वे लाईनीचं काम एकाच टायमाला सुरू होईल. पुढच्या 5 वर्षात हा रेल्वे रूट तयार झालेला राहील गाडींच्या वाहतुकीसाठी. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. तर आज विरोधी पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपण मराठवाडा दौरा करणार आहे. गेले 2-3 दिवसापासून आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं हाहाकार उडालेला आहे. पूर परिस्थिती आहे. मनुष्य हानीविषयी अजून कल्पना नाही, पण गुरं ढोरं घरं उभी पिकं याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या राज्यामध्ये सरकारकडे इतर सर्व वायफळ कामांसाठी पैसे आहेत, पण शेतकरी जेव्हा मरणपंथाला लागतो, शेतकऱ्याचं आयुष्य वाहून जातं, तेव्हा शेतकरी आपला लाडका आहे असं या सरकारला कधीच वाटलेलं नाही. 5-25 खोके शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी, भल्यासाठी, नुकसान भरपाईसाठी द्यावेत ही या सरकारची भावना किंवा मानसिकता अजिबात नाही. मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी, त्याला धीर देण्यासाठी आज शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेजी, त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मी स्वतः असे जातोय आणि जवळजवळ मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घरापर्यंत पोहोचून त्यांचं दुःख, त्यांच्या अडचणी, त्यांच्या नुकसानीची माहिती घेऊ असा साधारण आजचा कार्यक्रम आहे. संभाजीनगरला आम्ही उतरू आणि तिथून हा दौरा आम्ही सुरू करू. तो नांदेडपर्यंत आम्ही पुढे जाऊ. काल आपला दौरा नियोजित झाला आणि आज मुख्यमंत्र्यांनी देखील आदेश दिले की पंचनामे करा, आपत्ती व्यवस्थापन 24 तास सुरू ठेवा. मात्र गेल्या 3 दिवसापासून ही परिस्थिती आहे. मात्र तेव्हा मात्र असं आहे की त्यांच्या पक्षावरती मोठी आपत्ती कोसळलेली आहे. मालवणात छत्रपतींची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं
दुर्दैवानं जो प्रकार घडला त्यानंतर या सरकारवर जी आपत्ती कोसळलेली आहे त्या आपत्तीतून त्यांना सावरायला वेळ नाही. तिथेच त्यांचं काय ते आपत्ती व्यवस्थापन फेल झालं आहे. आणि आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर करतात मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला जाग आली आणि मग पंचनामे, नुकसान भरपाई वगैरे वगैरे त्यांनी ते सुरू केलं आहे. पण हे ढोंग आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे. हे वारंवार त्यांच्या बाबतीत 2.5 वर्षात घडलं आहे की माननीय उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याची घोषणा केली की त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत जाग येते. खरं म्हणजे राज्याचा सगळा निधी, विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा, सामाजिक न्याय विभागाचा, हा सगळा निधी राजकीय कारणासाठी फक्त एकाच योजनेकडे वळवल्यामुळे शेतकऱ्यांवरती आफत आलेली आहे. हे मी स्पष्ट सांगतो. सर, आपट्यांसंदर्भात तुम्ही वक्तव्य केलं होतं की वर्षावरती असेल, मात्र मुख्यमंत्री म्हणतात की चॅलेंज दिले, तुम्हाला आव्हान दिलंय की वर्ष शोधावा आपट्यांना, मात्र अजूनही आपटे भेटत नाही. आपटे भेटत का नाही सांगावं ना. म्हणजे जर आपटे सापडत नसतील, त्यांना लुकआउट नोटीस जाहीर केली, बरोबर ना. आपटे को लुकआउट नोटीस जारी किया है ना. लुकआउट नोटीस जारी केली याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही. मग या राज्यामध्ये गृह खातं, या राज्यामधलं सरकार काय करत आहे? महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय, तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे. आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा, जे गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेलं आहे, गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालेलं आहे. मी मागे बोललो, मंत्रालयाचा 6वा मजला असेल, वर्षा असेल, मी त्या संदर्भातले एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या. मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना, अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे? तर वर्षा. नसेल तर तुम्ही अटक करा. का अटक करत नाही? तुम्ही आम्हाला अटक करता, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता, आमच्यावर खोटे खटले दाखल करता. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं तोडला, माझी माहिती आहे साधारण की या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं, काही कोटी, ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती. हा पुतळा फक्त 10 ते 15 लाखातच बनवला, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा पुतळा 15 ते 16 लाखात बनला, पण साधारण पुतळ्यावर 15 ते 16 कोटीचं बजेट मंजूर झालं होतं. पश्चिम बंगाल में एक विधेयक पास हुआ है. ठाण्यातील पातलीपाडा येथे ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी. भारतीय जनता पक्षात राणासारख्या बाजार बुणग्यांना जागा नाही. भाजप नेते तुषार भारती यांची रवी राणांवर खोचक टीका. रवी राणांवर बोलताना तुषार भारती यांनी खोचक टीका करताना म्हटलं, भारतीय जनता पक्षात राणासारख्या बाजार बुणग्यांना जागा नाही. राणा यांनी भाजपाच्या नेत्यांची मनधरणी करून व्यासपीठावर बोलायचं आणि त्यांच्या समोर सांगायचं की मी भाजपाचा प्रवेश करणार नाही. त्यामुळे आता अशा वक्तव्याने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना अपमान वाटतो आहे. यापूर्वी देखील राणा यांनी मोदींचा अपमान केला आहे. वेळ पडली तर ते महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठीही तयार आहेत. एकतर भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचे फोटो लावायचे, त्यांची मनधरणी करून व्यासपीठावर बोलवायचं आणि त्यांच्या समोर सांगायचं की मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार नाही. एक तर स्पष्टपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये आता अशा बाजार बुणग्यांना जागा नाही आहे. भाजपच्या नेत्यांना बोलवायचं, मनधरणी करायची, त्यांची मतं घ्यायचे, त्यांचे फोटो लावायचे आणि सांगायचं की मी भाजपमध्ये येत नाही. भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना असं वाटतं की हा अपमान आहे
या अगोदर यांनी याच पद्धतीने लोकसभेमध्ये वागले. मोदींची हवा असताना मी अपक्ष निवडून आली अशाही प्रकारचं वक्तव्य केलं, त्यावेळी मोदीजींचा अपमान केला. त्यामुळे हे सातत्याने सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता व्होटर हे कंटाळला आहे. त्यामुळे भाजपमध्ये आता बाजार बुणग्यांना जागा नाही, संधी साधूंना जागा नाही. वेळ पडली तर भाजप, नाही तर भाजपचा पाठिंबा द्या, हे आता चालणार नाही. भारतीय जनता पार्टी ह्या कार्यकर्त्यांच्या कामातून उभी झालेली पार्टी आहे आणि म्हणून यांना पाठिंबा घ्यावासा वाटतो. आणि जर दुर्दैवाने काही कमी जास्त झालं, वातावरण जर नाही बनलं, तर पुन्हा महाविकास आघाडीकडे जायला तयार आहे. आणि म्हणून भाजपचं चिन्ह नको आहे, भाजप नको आहे. सोयीचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा वापर आता आम्ही होऊ देणार नाही. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. संपाच्या दुसऱ्या दिवशीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम. आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस असून धुळे जिल्ह्यातून हा संप 100% पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील 3000हून अधिक कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. तसंच कालपासून एकही बस धुळे आगाराच्या बाहेर गेली नसून यामध्ये गणेशोत्सवासह विविध कामांसाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी खासगी वाहनांना, गाड्यांना जावे लागत असून या संपामुळे लाखो रुपयांचे नुकसान परिवहन मंडळाचं होत आहे. आज धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस असून स्वयंस्फूर्तीने लोक कर्मचारी हे धरणे आंदोलनात उतरलेले असून कालही एकही फेरी निघाली नाही. आजही सकाळपासून 5 वाजेपासून एकही फेरी धुळे आगारातून सुटलेली नाही. कर्मचारी हे स्वयंस्फूर्तीने उतरलेले असून आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत निर्णयावर ठाम आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी 7 वाजेची बैठक लावलेली आहे. त्या बैठकीत तोडगा निघणं अपेक्षित आहे आणि आम्हाला प्रवाशांचे हाल होऊ नये ही काळजी मंत्रालयातील पुढाऱ्यांपेक्षा जनतेची सेवा करणं आमचं अधिक कर्तव्य आहे हे आम्ही जाणून आहोत. परंतु नाविलाज म्हणून आमचे 2016 पासून राहिलेल्या मागण्या या पूर्ण करू शकत नाही सरकार. आणि आम्ही नवीन काही मागत नसून आमचं जे हक्काचं घेणं आहे ते मागत आहे. सरकार एकीकडे खिरापती सारखे वाटप करतोय दुसऱ्या डिपार्टमेंटला, मात्र एसटीच्या कर्मचाऱ्याचं हक्काचं राहिलेलं असून ते सुद्धा द्यायला तयार नाही आणि त्याला फक्त बोटाने खेळवलं जातंय आणि राजकारण केलं जातं. राजकारणापलीकडे जाऊन आमची विनंती आहे की कुठल्याही पक्षाने आमच्याशी राजकारण न करता एसटीच्या कर्मचाऱ्याचं जे हक्काचं आहे ते द्यावं. ज्याप्रमाणे हक्काने सरकार आमचा वापर करून घेतं, कुठल्याही अनागोंदी परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यालाच वापरलं जातं, त्याप्रमाणे हक्काने त्यांचं घेणं सुद्धा सरकारने द्यावं ही आमची कळकळीची विनंती आहे. उद्या मित्रमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्णय घेतला जाणार असं धनंजय मुंडे म्हणाले. अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. आजही शेतामध्ये गुडघ्याभर पाणी साचले आहे. असंख्य शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या जमिनी पिकासहित खरडून गेल्या आहेत. असं अभूतपूर्व नुकसान मागच्या 20 वर्षात मी पाहिलं नाही. लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न राहील. पण अभूतपूर्व नुकसान या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भातल्या 3 जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे सततच्या 3 दिवसाच्या झालेला आहे. आज 3रा दिवस आहे. 2 दिवस झालं पाऊस उघडून, काल आणि आज. पण आजही शेतामध्ये गुडघ्याच्या वर पाणी आहे. सगळी पिकं पाण्याखाली आहेत. काहीही कुठल्याही पिकातून शेतकऱ्याच्या हाताला लागेल अशी परिस्थिती नाही. असंख्य शेतकऱ्याच्या नदीकाठच्या जमिनी ह्या पिकासहित खरडून गेलेल्या आहेत. त्यामुळं असं अभूतपूर्व नुकसान मी मागच्या 20 वर्षात तरी पाहिलं नाही. एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यामुळं या परभणी जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच मंडळ हे अतिवृष्टीमध्ये आलेले आहेत. त्यामुळं अतिवृष्टीमध्ये आल्यानंतर ज्या 7,57,000 शेतकऱ्यांनी 1 रुपया पीक विम्याचा फायदा या ठिकाणी लाभ भरलेला आहे, त्या सर्वांना
ह्या सर्व मंडळ अतिवृष्टीमध्ये 65 mm पुढे पाऊस झाला असल्यामुळं प्राथमिक 25% मदत ही क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडनं तात्काळ मिळण्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनानं या कंपन्यांना आदेश केलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी सरसकट पंचनामे एकत्रित करा, कारण सर्वच मंडळ हे 65 mm तर नाही, तर परभणी जिल्ह्यात एक मंडळ असं आहे की ज्याच्यात 350 mm पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। अरे आता बोल 350च सांगतोय, तुमचं 144 लय लहान आहे। 150 mm चे 9 मंडळ आहेत या जिल्ह्यामध्ये। असे सर्व मंडळ आहेत ज्याच्यामुळं अभूतपूर्व शेतकऱ्याचं नुकसान झालंय। आता इथे एक आमचे वडीलधारी शेतकरी आहे ज्यांचं 2 एकर रान आहे, अख्खं सगळं खरडून गेलंय। एक शेतकरी 9 एकर पीक पूर्ण खरडून गेलंय, कोट्या सहित गेले, काही जणांचे बैल गेलेत। या ठिकाणी पशुधनाची सुद्धा या अतिवृष्टीत फार मोठी हानी झाली आहे। त्यामुळं आमचा प्रयत्न राहील यावेळेस या मदतीमध्ये NDRF SDRFच्या नॉर्म प्रमाणात तर मदत मिळेलच, क्रॉप इन्शुरन्स कंपनी सुद्धा 25% अग्रिम देईल, आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचं ड्रीप केलेलं आहे ते सगळं वाहून गेले, ज्याचा गोठा गेलेला आहे, ज्याचे पशुधन या ठिकाणी वाहून गेले त्यांना सुद्धा, शेळ्या आहेत, गायी आहेत, बैल आहेत, म्हशी आहेत, हे वाहून गेलेले आहेत, त्यांना सुद्धा मदत करण्याच्या बाबतीत मी उद्या सकाळी म्हणजे उद्या दिवसभरात मंत्रिमंडळाची बैठक आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी ही वस्तुस्थिती, ही जी काही शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट निर्माण झालेलं आहे त्याच्यात अधिकची मदत करण्याच्या संबंधात उद्या मी सरकारला या ठिकाणी विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पाडण्याचा प्रयत्न करणार। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। चिखलीत नगर परिषद कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन। नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवार्थ ID द्यावी व जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चिखली नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने आज घंटानाद आंदोलन केलं आहे। या संपात चिखली नगर परिषद कर्मचारी अधिकारी यांनी सहभाग घेतला आहे, त्यामुळे चिखली पालिकेचे कामकाज विस्कळीत झाले आहे। मी द्वारकादास नथू नकवाल, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा प्रदेशचा संघटन मंत्री म्हणून मी आज इथं महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेमार्फत जे 29/8/2024 पासून जुनी पेन्शन आणि विविध मागण्यासाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आमचा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेमार्फत पूर्ण पाठिंबा आहे। शासनाने ही मागण्या त्वरित मंजूर कराव्या, जोवर हे मागण्या पूर्ण होत नाही आम्ही अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना पूर्ण पाठिंबा देत राहू अशी मी इथं ग्वाही देतो। 2005 नंतर गेल्या 15 वर्षापासून आम्ही गव्हर्नमेंटला पेन्शनची मागणी करत आहे 2005 नंतर, तरीही गव्हर्नमेंट जागी होत नाही, म्हणून आजपासून आम्ही घंटानाद आंदोलन करत आहे। गेली 5 दिवस झालं, 6वा दिवस झालं आम्ही जुनी पेन्शन आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी आणि संवर्ग अधिकाऱ्याच्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही सातत्याने गेली 5 दिवस झालं आम्ही संप करतोय, पण ही गव्हर्नमेंटनं कुठल्याही बाबतीची दखल घेतली नाही, म्हणून आम्हाला नाईलाज असतो घंटा आंदोलन करून त्यांना गव्हर्नमेंटला जागी करावं लागलं। आमचा हा संप आजपासून गेली 5 दिवस झालं सुरू आहे। संप जर आज संध्याकाळपर्यंत गव्हर्नमेंटनं दखल नाही घेतली तर अत्यावश्यक सेवा आम्ही सर्व बंद करून संपावर जाणार आहोत। याची गव्हर्नमेंटनं कृपया दखल घ्यावी। दुर्दैव हे आहे की माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे, तरीही त्या डिपार्टमेंटतील कर्मचाऱ्यांना या मूलभूत सुविधापासून गरजापासून वंचित राहावं लागते, हे दुर्दैव आहे। गेल्या 15 वर्षापासून कोविडसारख्या अनेक योजना नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अगदी प्रभावीपणे राबवल्या। शहराचे आकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तिथले कर्मचारी जर सुरक्षित नसतील तर त्या शहराला एक सुव्यवस्थित आकार कुठल्या पद्धतीने येणार आहे, हाही प्रश्न आम्ही वारंवार पत्राद्वारे निवेदनाद्वारे आमच्या वरिष्ठ कार्यालयांना या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना
कळवलं, पण या बाबतीत कुठलीही दखल आणखीही घेतलेली नाही. हे खूप खेदाची बाब आहे, आम्ही या माध्यमातून सांगू शकतो. कर्मचारी गेली कित्येक वर्षापासून 2005 नंतर जवळपास महाराष्ट्रातील 200 कर्मचारी आत्तापर्यंत मयत पावलेले आहेत, पण त्यांना 2005च्या असल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचा लाभ आत्तापर्यंत भेटलेला नाही. त्यांच्या कपाती सेविंग स्वरूपात आजही तशाला तशा पडून आहेत. हे दुसऱ्या विभागाच्या मानाने खूप दुर्दैवी आमच्यासाठी ही बाब आहे. नगर विभागासारखा महत्त्वाचा विभाग हा आज या पद्धतीनं तिथल्या स्थानिक पातळीवर काम करणारे कर्मचारी, तर या मीडियाद्वारे आम्हाला अन्नत्याग आंदोलनापूर्वी रविकांत तुपकर यांनी केली अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी. गेल्या 2 दिवसात बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच पैनगंगा नदीला आलेल्या पुराने अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. या नुकसानाची आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पाहणी केली आहे. चिखली तालुक्यातील पेठे, उत्रादा, सोमठाणा, दिवठाणा परिसरात तुपकर यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. झालेल्या नुकसानाची सरकारने तातडीने 100% नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं आणि शेतीचं नुकसान झालेलं आहे. बुलढाण्याला लागून असलेलं जे येळगाव धरण आहे, या धरणाचे जे गेट आहे, हे गेट स्वयंचलित असल्यामुळे, ऑटोमॅटिक असल्यामुळे अचानक पाण्याचा प्रवाह वाढला की धरण फुटल्यासारखं पाणी वाहतं आणि पैनगंगा नदीला पूर येतो. या पुरामुळे दोन्ही बाजूच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे. बुलढाणा, चिखली, मेहकर आणि या पट्ट्यामध्ये शेकडो गावं हा महापुरामुळे बाधित आहेत. नुकसान शेतकऱ्यांचं प्रचंड होतं, परंतु सरकार काय हलायला तयार नाही. या शेतकऱ्यांना घेऊन 3 वर्षापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो आणि सांगितलं होतं की तिथं मानवनिर्मित गेट करा आणि त्या धरणाला सांडवा चांगला काढा आणि नदीचं खोलीकरण करा, पण अजून सरकार काही करायला तयार नाही. या 2-3 दिवसामध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीने जे नुकसान शेतकऱ्यांचं केलं त्याची 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आज सकाळी मी स्वतः पेठ गावामध्ये आलो, या शेतामध्ये नुकसानीची पाहणी केली आणि 100% नुकसान भरपाई मिळावी, पीक विमा 100% मिळावा, महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करावा आणि सोयाबीन कापसाला दरवाढ द्यावी, जंगली जनावरांचा त्रास वाचण्यासाठी शेतीला कंपाऊंड करून द्यावं, यासह अनेक मागण्या घेऊन मी स्वतः आता 1 तासानंतर सिंदखेड राजाला मा जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्यागाला बसणार आहे. 2-3 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर रस्त्यावर दिसेल. महाविकास आघाडीमध्ये कुठेही लढाई एकमेकांसाठी नाही, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ही लढाई आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या लढ्याबाबत वक्तव्य करताना सांगितले की महाविकास आघाडीची लढाई ही कुठेही एकमेकांसाठी नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे. त्यांनी जोर दिला की भाजपला पराभूत करायचे आणि महाराष्ट्र द्वेषी शक्तींना हद्दपार करायचे ध्येय आहे. आदित्य ठाकरे यांनी सॉल्ट प्लॅनची भूखंडाची विक्री अदानी समूहाला करण्याच्या हालचालींवर टीका केली आणि भाजपावर निशाणा साधलाय. त्यांनी हे स्पष्ट केलं की मुख्यमंत्री पदासाठी कोणीही लढत नाही, पण महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपला हद्दपार करणे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदतीची नितांत गरज आहे. आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून मदतीची मागणी करणार आहोत. एसटी संपवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तोडगा काढावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मला असं व्हायला लागेल चर्चा करण्याचं कारण मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हे स्पष्ट आहे की कुठेही लढाई एकामेकांसाठी नाहीये ना आमच्या कोणासाठी आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. आमचं हेच ध्येय आहे की या महाराष्ट्रातून जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांना पळवण्याचं आहे. आज देखील आपण पाहिलं असेल साधारणपणे 256 एकर एवढे सॉल्ट पॅन लँड्स, मिठागराची जागा, हे भूखंड सगळे देत आहेत अदानीला. मुंबई विकायला निघालेले आहेत. महाराष्ट्रात आपण पाहतोय सगळ्यांचे हाल कसे झालेले आहेत आणि म्हणून आमचं पहिलं ध्येय आहे ते हेच आहे की भाजपला पळवा. नाही पण शरद पवार स्पष्ट म्हणाले हे अंतर्गत चर्चेवर होईल. मुख्य गोष्ट हीच आहे, कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये. आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजप आहे
त्यांना हद्दपार तुमच्या पक्षाची मागणी होती की मुख्यमंत्री ती पदाचा चर्चा मी जाहीर करत राहू. करावा. बघा, तुम्हाला अजून एक सांगतो, सीट शेअरिंगच्या वेळी खेचताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचताणी ही झालीच पाहिजे. नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये. प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो. अजित पवारांनी एक ट्विट केलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनाचं संपूर्ण क्रेडिट हे राष्ट्रवादीला दिलंय आणि त्यांच्या ट्विटमध्ये फक्त अजित पवारांची लाडकी बहीण असा उल्लेख आहे, ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री. आता दुसरे हाफ डीसीएम आणि जे घटनाबाह्य मुख्यमफ्ती त्यांच्या ट्विटची वाट पाहूया, किंवा कॅबिनेटमधून आपल्याला ऐकायला येतच काय काय होतं तिथे. लेफ्ट राईट करतो. रावसाहेब दानवेंनी काल असं वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेल्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसला. भाजप पहिल्यांदा खरं बोलले. उद्या राहुल गांधी सांगलीत आहेत, उद्धव ठाकरे जाणार आहेत का? कारण महाविकास आघाडीचं रणसिंग जाणार आहेत का राहुल गांधी? अतिवृष्टी झालेली आहे, वादळी पाऊस होता, नुकसान खूप झालेलं आहे. त्या नुकसानीची पाहणी करायला चाललेलं आहे. माझ्यासोबत संजय राऊत साहेब आहेत, अंबादास दानवेजी आहेत, खैरे साहेब आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की सणावारी आता कुठेतरी ह्या राजवटींनी मदत करणं आणि चांगली भरीव मदत करणं गरजेची आहे. पहिल्यांदा आपल्याला थोडं वाटत होतं, मागच्या आठवड्यातच माझा मराठवाडा दौरा होता, तेव्हा आपल्याला वाटत होतं चांगला पाऊस झालेला आहे. पण आता जी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. आता मागणी म्हणजे पहिला आम्ही पाहणी करू, मगच त्याच्यावर मागणी करू. उगाचची काहीतरी आम्हाला मागणी करायची म्हणून नाही, राजकीय मागणी म्हणून नाही. पण निश्चित एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला माहिती आहे सण येत आहेत, गणपती बाप्पाचा सण आहे, त्याच्यानंतर नवरात्र आहे. शेतकऱ्यांना आपल्याला मदत देणं गरजेचं आहे, खांद्याला खांद्याला उभं राहणं गरजेचं आहे, धीर देणं गरजेचं आहे. ही सगळी जी आता पंचनामे वगैरेची जी नियोजन असतं ते पंचनामे होत राहतात, प्रशासन आपलं काम करतं. मागच्याही 2 वर्षी आपण पाहिलं असेल, जिथे गारपीट झाली, कुठे अवकाळी पाऊस झाला, दुष्काळाची परिस्थिती, या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपलं काम करत होतं. त्यांनी पंचनामे केले होते, पण कुठे 5 रुपयाचा चेक, कुठे 50 रुपयाचा चेक, असं होऊ नये ही आमची आग्रहाची मागणी राहील. बरं, सांगलीमध्ये उद्या राहुल गांधी येत आहेत आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ तिथं वाढवलं जाईल असं बोललं जात आहे. नाही, उद्धव ठाकरे जाणार आहेत. नारळ अधिकृत इथे महाविकास आघाडीचं जेव्हा वाढवलं जाईल तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल. कारण मागच्या आठवड्यात देखील महाविकास आघाडीची जी सभा होती तेव्हा पण सांगितलं होतं की आता नारळ फोडणार, आता हे होणार. असं नाहीये. जेव्हा अधिकृत सभा असतील महाविकास आघाडीच्या, त्याच्यासाठी आम्ही सगळे येऊ. उद्याचा वैयक्तिक कार्यक्रम मला वाटतं कुठे ना कुठेतरी जे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी बसून तोडगा काढावा, कारण लोकांना त्रास होऊ नये ही प्रमुख भूमिका. देखील दुसऱ्या बाजूला एसटी जी संप होतोय त्या ज्या मागण्या आहेत त्या देखील मला वाटतं काही वर्षांपूर्वीच्या आहेत. त्याच्यात कुठेतरी मध्यमार्ग काढावा. आणि त्यावेळी जे यांच्यासाठी रस्त्यावर आले होते भाजपचे काही नेते, ते आज कुठे आहेत? त्यांच्या वतीने बोलत आहेत का? एक्झॅक्टली. पण त्यावेळी जे आंदोलन करण्यासाठी भाजपवाले पुढे आग लावत होते, चाव्या मारत होते, ते आज कुठे आहेत? संघ आणि भाजप सारखं खोटारडा संघटन दुसरे कुठंच नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवा संघ RSS आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. आंबेडकर म्हणाले की संघ आणि भाजप सारखं खोटारडा संघटन कुठेच नाही. त्यांनी संघावर जात जनगणनेबरोबर सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि मोहन भागवत यांना आव्हान दिलं आहे की त्यांनी कोर्टात याचिका मागे घेतली का याचा खुलासा करावा. आदिवासी आंदोलनाबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की महाराष्ट्रातील आदिवासींना एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच 3री बैठक होईल आणि आदिवासी समाज एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवण्याची घोषणा करेल. एसटी कर्मचारी आंदोलनावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि सांगितले की एसटी महामंडळात चालणाऱ्या भ्रष्टाचारावर आवाज उठवला पाहिजे, अन्यथा कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर संकट येऊ शकतो. बघूया ते यावेळी काय म्हणाले. सर, तुम्ही आंदोलनाला भेट दिली आहे, काय सांगाल? महाराष्ट्रामधल्या आदिवासींना एकत्र करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे. 2 बैठका झालेल्या आहेत. 3री बैठक लवकरच होणार आहे. 8-10 दिवसामध्ये बैठक होईल आणि विदर्भापासून ते कोकण आणि अमरावतीपासून ते कोल्हापूर या परिसरातला असणारा जो आदिवासी आहे, हा सगळा आदिवासी एकत्र येऊन
आम्ही एकत्र यापुढे राहणार आणि निवडणुका लढवणार असं तो घोषणा करणार आहे. वंचित बहुजन आघाडी बरोबर तो निवडणुका लढवणार आहे. त्याच्यामुळे असणारं जे आदिवासींचं डिवाइड करून जे राजकारण चाललं होतं ते ह्यावेळेस होणार नाही. टीपी एरिया आणि ओटीपी एरिया हे इथले सगळे आदिवासी एकत्र येऊन आता इलेक्शन लढणार आहे आणि सामाजिक लढाही उभा करणार आहेत असा त्यांचा मानस आहे. आणि त्या आणि ते मानस उभं करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा वाटा आहे एवढं मी त्या ठिकाणी नमूद करतो. बाळासाहेब, एसटी कामगारात देखील आंदोलन सुरू आहे, दुसरा दिवस आहे. अनेक प्रवाशांचे हाल होत आहे. काही विद्यार्थ्यांचे आज आरोग्य विभागाची परीक्षा आहे, त्यांना परीक्षेला जाता नाही, तर काहींना वेळेवरती ऑफिसला देखील जाता नाही. असे या मागच्या वेळेस ज्यांना झालं होतं त्यावेळेस त्यांच्या पुढे आम्ही तोडगा मांडला होता की काय तुम्ही मागितलं पाहिजे. पण एसटी कामगारांना तो तोडगाच मान्य नाही. शिवशाही ह्या ज्या बसेस होत्या मी त्यांना असं म्हटलं होतं हिम्मत दाखवा की शिवशाही ह्या ज्या बसेस उद्धव ठाकरेच्या कालावधीमध्ये चालविण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस डिझेल जे आहे हे 56 रुपये आणि त्याच्या वरती झालं तर एसटी महामंडळ भरेल असा जो करारनामा झाला. मी म्हटलं त्याच्या विरोधात तुम्ही असणारा आवाज उठवा. म्हणजे आज ज्या शिवशाही बसेस आहेत डिझेल आहे 90 रुपये, मालक फक्त 56 भरतो, उरलेलं एसटी महामंडळ भरते. त्याचं बजेट किती आहे ते सांगा. आणि तिकीट जो आहे तो पूर्ण दर त्या मालकाला भेटतोय. कामगार आपल्या अधिकारासाठी एसटी महामंडळामध्ये चाललेलं करप्शन हे जर बाहेर काढत नसतील तर त्यांच्याच नोकऱ्यांवरती असताना गदा येणार. आजही माझी त्यांना ऑफर आहे की आम्ही सांगितलेलं चूक असेल तर म्हणा चूक आहे, आम्ही सांगितलेलं बरोबर असेल तर आंदोलन करताय, तुम्ही आरोप करा की हे तुम्ही करताय की न करताय. हा तुमचा एग्रीमेंट शिवशाही बसच्या मालकाबरोबर आहे की नाही आहे हे सांगा ना. बाळासाहेब, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे आंदोलनकर्त्यांची, मुख्यमंत्र्यांना काही सांगणार आहे? मुख्यमंत्र्यांना आपण काय सांगणार आहोत? कामगार नेते सांगण्यात सक्षम आहेत ते सांगतील. थँक्यू. चळवळीतील एक बडे नेते आहे ऍडव्होकेट जे वक्री आहे ते कुठेतरी शरद पवारांसोबत जात आहेत, तुतारी फुटण्याच्या तयारीत आहे. कोण? वक्रे मी पहिल्यांदाच नाव ऐकतो. थँक्यू व्हेरी मच. जनगणने संदर्भात संघाने आपलं मत मांडले, याचा जनगणना पण रागीटळ होऊ नये असं बोललेलं आहे. मी असं म्हणेन की RSS सारखं खोटारडं संघटन दुसरं कुठलंच नाही आहे. BJP सारखे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही जात गणना करू शकत नाही, करणार नाही आणि होणारही नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता जसं झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या तसं आता ओबीसीना भुलवण्यासाठी आम्ही जातगणना करण्यासाठी तयार आहोत. ते राजकारणासाठी वापरू नका, अमुक याच्यासाठी वापरू नका हा जो पालुपत लावलेला आहे त्या खोटारड्या संघटनेने अजिबात बोलू नये. मोहन भागवत यांना असं आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या पक्षाने दिलेलं ॲफिडेव्हिट हे मागे घेतलंय का हे पहिल्यांदा खुलासा करा. शरद पवार माझ्या मागे का लागलेत असं हसन मुश्रीफ म्हणाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार माझ्यासारखा अल्पसंख्याकांच्या मागे का लागलेत हे माहित नाही असे हसन मुश्रीफ म्हणाले. त्यांनी शरद पवारांचे कौतुक केले की पवार साहेबांनी नेहमीच जनतेचा विचार केला आहे. निवडणुकीचा निकालच ठरवेल, कोणत्याही माणसाला आम्ही कमी लेखत नाही असंही त्यांनी सांगितलं. पवार साहेब से वेर नाही, समरजीत तुम्हारी खेळ नाही अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुश्रीफ यांनी आपले आमदार गमावल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे, परंतु शरद पवार
त्यांच्यावर का लक्ष केंद्रित करत आहे हे त्यांना समजलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी निवडणुकीला नालायक विरुद्ध खलनायक असा संदर्भ दिला आहे आणि निवडणूक किती बदल घडवेल हे वेळच ठरवेल असंही त्यांनी सांगितलं. शेवटी मंत्री व्हायला निवडून यावं लागतं असंही ते म्हटलं. बघूयात ते यावेळी काय म्हणाले. आता काल साहेब आले, म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ते या मागे का लागलेले आहेत? पवार साहेब मागे लागले कसं म्हणायचं? पवार साहेब मागे लागले का म्हणावं लागतंय तुम्हाला? नाही, पण अशी ते पवार साहेबच म्हणतात ना दरवेळेला. त्यांची भाषणं ऐका कालची, याच्यापूर्वीची. त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे, रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी. परंतु आव्हान वाटतं. हे बघा, आता निवडणुकीचा रिझल्ट कळवेल. आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही. शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही. परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही, समर्जात अब तुम्हारी खैर नाही. जंगलाला आग लागल्यानंतर बिबट्यासोबत गेंडाही पळाला अशा शब्दात उत्तम जानकर यांनी कालच्या कार्यक्रमात टीका केली. तिरंगी लढत झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता, मात्र यंदा थेट समोरासमोर सामना आहे. कशा एकूण 6 निवडणुका झालेल्या आहेत, त्यामध्ये एकाच एक 3 वेळा झालेली आहे. एक म्हणजे तीन तिरंगी नाही, तिरंगी गेल्याच वेळा झाली. अल्पसंख्याकांचा नुकताच एक मेळावा झाला, त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने संधी यावेळेस आम्ही देणार आहोत. एकीकडे अशा पद्धतीचं वक्तव्य आणि दुसरीकडे नाही, मला त्याबद्दल म्हणायचं नाही. माझं म्हणणं काय की परवा ते प्रवेश करणार होते, जयंत पाटील आले होते, सभा झाली होती, पुन्हा साहेब स्वतः काल आले. आता आम्ही काय 50 वर गेलेलो आहे ना, आमदार जे 50 वर गेले आहेत. मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांच्या मागे का लागले एवढा जोर? काय उद्देश हेच मला समजलेलं नाही. जंगलाला आग लागल्यानंतर जंगलाला नाही, मला काय कारण मला काय माहिती नाही. साहेब माझे ही निवडणूक ही नायक विरुद्ध खलनायक आहे. जयंत पाटील यांनी उत्तम जानकर यांची सुद्धा टीका पाहायला मिळाली तुमच्यावरती. जंगलाला आग लागल्यानंतर जयंत पाटील यांनी असा उल्लेख केला की संबंधित त्यांच्या संस्था चांगल्या आहेत, मात्र तुमच्या संस्था ह्या भ्रष्टाचाराने बरबडलेल्या असा उल्लेख जयंत पाटील यांनी नाही केलेला नाही. त्यांनी जयंत पाटील बोलूच शकत नाहीत, संस्थांवर नाही बोलू शकत नाहीत. आपण जर पाहिलं ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या कुटुंबानं ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. कुणी केली होती? कोण होतं यात? संस्था यामागे कोण होतं? या संदर्भात यामागे कोण होतं? म्हणून ही नायक विरुद्ध खलनायक लढाई आहे. गाडगे साहेब त्यांनी म्हटलंय की आगामी निवडणुकीमध्ये जवळपास 30 ते 40 हजाराचा फरक असेल विजयामध्ये. कुणाचा? गाडगे म्हणतायत. अहो, मी तेच सांगितलं ना तुम्हाला. आता किती मतांनी निवडणूक ठरवेल ना. तुमच्या सोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळालं. केपी पाटील असतील. अहो, मी सांगतोय ना, जिथं जागा रिक्त आहे तिथं जात आहेत ना सगळेच. पाठिंबा नाही कुणा पाठिंबा? मग आता मंडळी सगळे चाललेले आहे. अहो, असं कसं असतं? नेते जर तिकडे जात असतील तर त्याकडे तुम्ही अहो, त्यांना आता निवडणूक लढवायची ना. राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्याला फटका बसेल का? अशी जी दांडावरची लोक आहेत ती दांड बदलतायत त्याच्यावर. अहो, ते कुठे जात आहे? ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं जात आहे. राधानगरीतले तिन्ही नेते आपल्या वेळेचे जात आहेत. गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजुता करण्यापर्यंत समजूत झाला नाही. ते मेहुण्या पाहुण्यांची जी आहे ते समजुता होण्याच्या पलीकडे आहे. मी तर थकलेलो आहे ते मिटवण्यामध्ये. तुम्ही पाठीवरचा देव खाली ठेवला.